नमस्कार मित्रांनो, तू हिरो माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की अर्णवला राकेश बद्दलचे सगळे सत्य समजलेले आहे असे बघायला मिळणार आहे. पण अर्णव फक्त अंजलीचा विचार करून राकेशला त्याचे आयुष्य सुधारण्याची एक संधी देताना आपल्याला दिसणार आहे. अर्णव राकेशला म्हणतो की तुला माझा जीजू म्हणायची मला लाज वाटते. तर माझी बहीण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि तिच्या पोटामध्ये तुझं बाळ वाढते, यामुळे मी शांत आहे. म्हणूनच मी तुला आता जिवंत सोडते. तर प्रेक्षकांना आता आपल्याला पाहायला मिळते की राकेश अर्णवला असं सांगत असतो की ईश्वरी माझ्यावर प्रेम करते, तिने माझा नवरा म्हणून स्वीकार केलाय, तर ती माझ्याशिवाय जगू शकत नाही. असं सगळं राकेश आता जे आहे ते अर्णवला भासवण्याचा प्रयत्न करतो. राकेश आता खोटे गिफ्ट दाखवून खोटे फोटो दाखवून अर्णवला असं सांगत असतो. तर मित्रांनो, आता ईश्वरीच्या मागे नाही लागलो तर ईश्वरीच माझ्या मागे लागली आहे. तर मला माहितही नव्हतं की आपल्या घरी येणारी ईश्वरी हीच ईश्वरी आहे. खरं म्हणजे ईश्वरीनेच मला जीव देण्याची धमकी दिली होती, म्हणून मला आता तिच्यासोबत बोलावं लागतंय. माझ्या बाजूने ईश्वरीबद्दल मी तसा काही विचार करत नाही, पण माझ्या मनात अंजलीच आहे आणि अंजलीच राहील. गोड बोलून राकेश आता अर्णवला गोळात आणतो. अर्णव आता राकेशला सोडून देतो, पण त्याला राकेशने जे ईश्वरीबद्दल सांगितलं ते अजिबात त्याला पटत नव्हतं. पण राकेशने मात्र वेळ साधून घेतली होती, कारण दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं आणि त्याचं लग्न होणार आहे आणि ईश्वरी माझी झालं कोणीही काही बिघडू शकत नाही, राकेशला असं वाटत होतं. पण आता अर्णव रात्रभर विचार करत असतो की ईश्वरी असं वागू शकत नाही, काहीतरी घोळ आहे नक्की. तो काय आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी ते राकेश सोबत हे असतं बसताना धक्का बसतो. राकेश सोबत बोललो आहे आणि आता त्यांचं लग्न आहे, हे काय चालू आहे. तेव्हा अर्णव ताबडतोब ईश्वरी आणि राकेशचे लग्न चालू असताना तिथे जातो आणि मोठ्याने थांबा म्हणतो. ईश्वरीला म्हणतो, तू का माझ्या बहिणीचा वाटोळ करतेस? तुला माहित आहे ना, माझ्या बहिणीचा नवरा आहे, हा फक्त आज त्याच्यामुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. ईश्वरीला हे समजताच ती हे लग्न मोडते. राकेशच्या सणकण कानाखाली देत आता म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटत का? तुम्ही अंजली ताईचा नवरा आहे तरी माझ्यासोबत लग्न करताय. राकेश बद्दलचे सत्य ईश्वरीच्या घरच्यांना कळतं, त्यांनाही आता खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी आणि राकेशचे लग्न अर्णव अखेर मोडतोच. तर मित्रांनो, आता हे लग्न मोडताना पाहायला तुम्हाला कसं वाटणार आहे किंवा तुम्हाला आवडणार आहे का, ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.